कुची तालुका कवटेमहाकाळ परिसरात बैलपोळा बेंदूर सणानिमित्त ग्रामीण भागातील बैलप्रेमी शेतकऱ्यांनी बैलांची सजवून वाजत गाजत मिरवणूक काढून बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा केला। सध्या शेतकरी शेती कामासाठी बैलांपेक्षा यांत्रिक अवजारे वापरत असल्याने शेतकऱ्यांकडे बैलांची संख्या कमी आहे। आषाढी पौर्णिमेला ग्रामीण भागात शेतकऱ्यांची दौलत समजली जाणाऱ्या बैलांचा बैलपोळा बेंदूर हा सण साजरा करण्यात येतो। बैलपोळ्यानिमित्त शेतकरी बैलांना रंगरंगोटी करून सजवून वाजत गाजत मिरवणूक काढली, तर काही शेतकऱ्यांनी घरी शेतातच बैलांना सजवून बैलपोळा साजरा केला। अनेक शेतकऱ्यांनी बैलांची मिरवणूक काढली। बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या रंग, बेगड, गोंडे, हार, झूल आदी साहित्यांची दुकाने सजली होती। शेतकऱ्यांनी हे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती। यंदा या साहित्याच्या किमती 20 ते 25% वाढल्या आहेत। अनेक कुटुंबात मातीच्या बैलांची पूजा करून सण साजरा करतात। गावातील चौकामध्ये बैलांची मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती। एकंदरीतच शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण असलेला बैलपोळा उत्साहात साजरा झाला। अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवटेमहाकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट। गाव कुची हा सण आम्ही पारंपरिक सण हा गेल्या 25 वर्षापासून साजरा करतो। या बैलांना आम्ही आमच्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ करत असतो। त्यांची निगा, त्यांची राखण, जसे आपण आपलं घरचं मूलबाळ सांभाळतो तसंच सांभाळतो आम्ही त्याला। आणि हा म्हणजे आमच्या घरामध्ये पहिल्यांपासून सुरुवातीपासून आजोबांपासून पंजोबापासून हा आमच्या घरात हा बेंदूर सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो। आणि ही परंपरा आता सुद्धा पुढे आम्ही जोपासण्याचा प्रयत्न करतो। देऊ नये, कारण कसं शेवटी हे नंदीचं रूप आहे आणि नंदीला त्या ठिकाणी देणं म्हणजे महापाप आहे। आपल्याला जोपर्यंत पाळणं होते आपण पाळायचं आणि त्याची चांगली संगोपन करायची, हेच आम्हाला सगळ्यांना सांगितलं की बैलांचं सर्जा आणि राजा आणि शिल्या ही आमची बैलजोड आहे। गेली ही 5-6 वर्षापासून आमच्या जवळ आहे। आम्ही यांचं अतिशय प्रामाणिकपणे आणि अतिशय म्हणजे एकदम कसोटीने त्यांचा आम्ही सांभाळ करतो आतापर्यंत। शेती म्हणजे बैलांची शेती आहे। तुम्ही ट्रॅक्टरने केलं तर ट्रॅक्टरच्या आणि बैलांच्या शेतीमध्ये जमीन आसमानचा फरक येतो, कारण शेवटी नंदीच असतो। आता पेरणीसाठी बैलांचा उपयोग करत नाही, सध्या ट्रॅक्टरचा उपयोग करतात, त्या संदर्भात काही सांगायचं कसं आहे की आधुनिकच्या नावाखाली हे ट्रॅक्टरनी पेरणी करतात, पण बैलाची पेरणी आणि ट्रॅक्टरच्या पेरणीमध्ये भरपूर फरक आहे। पण लोकांकडे आजकाल टाईम नसल्यामुळे ते पटकन काम व्हावे म्हणून ट्रॅक्टरनी पेरणी करतात, पण बैलाच्या पेरणीने एकदम एक नंबरची पेरणी होते। तुम्ही या ग्रामीण लोकांना व आपल्या शहरी लोकांना या बैला संदर्भात तुम्ही काय एक संदेश देऊ शकता? आम्ही हेच सांगेन, बैलांचा चांगला सांभाळ करा, त्यांना जीव लावा, ते तुम्हाला नक्कीच जीव लावतील। अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।